मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहतात आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. महाराष्ट्राच्या राजकारणाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा प्रत्येक आस्पेक्ट हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणानं एका नेत्याकडे घेऊन जातो आणि तो नेता म्हणजे शरद पवार. आता हेच बघा ना, शेतकरी कुटुंब असलेलं जे घराणं, त्या घराण्याची पार्श्वभूमी असलेल्या पवारांचं 1967 पासून सत्तेच्या राजकारणात वावर नाही. आणि असं असूनही महाराष्ट्राच्या शेती व्यवसायासाठी कोणतंही भरीव योगदान त्यांनी दिलेलं नाही. तर फक्त पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करून आणि साखर कारखानदारीकडे लक्ष देऊन आपली वोट बँक मजबूत केली, शाबूत केली, एवढंच पवार साहेबांनी केलं. त्यात 2 टर्म म्हणजे 2004 ते 2014 ही 10 वर्ष साहेब केंद्रात कृषी मंत्री होते. ते नाही का सरदारजीने कानाखाली मारलेली. पण दुष्काळप्रवण मराठवाडा आणि विदर्भासाठी यांनी काय केलं? कुठली भरीव कामगिरी केली? असा एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो आणि तो प्रश्न अनुत्तरित राहतो. 2014च्या फेब्रुवारीत राज्यात वादळाचं अस्मानी संकट कोसळलं होतं. तब्बल 14 लाख हेक्टर जमिनीवरचं पीक खराब झालं होतं आणि 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. पण त्याकडे अजिबात लक्ष न देता आपले जाणते राजे लागले होते निवडणुकीच्या तयारीला. आणि 9 मार्चला साहेबांचं हेलिकॉप्टर वाईट हवामानामुळं बीडमध्ये उतरावं लागलं. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातली जी परिस्थिती होती ती बिघडत चाललेली होती. तरी साहेब आले होते निवडणूक प्रचाराची सभा घ्यायला. पण आधीच चिघळलेली परिस्थिती पाहून साहेबांनी सभा रद्द केली. शेवटी निवडणूक तोंडावर असताना जनतेचा रोष उडवून घेणं हे निश्चितच शहाणपणाचं नाही. हे काय साहेबांना कोणी शिकवण्याची किंवा सांगण्याची गरज नाही. साहेबांनी पाहणी दौरा केला मग. महत्त्वाचं म्हणजे मागील 4 दशकातल्या सर्वात वाईट असा जो काही दुष्काळ पडला होता, तो महाराष्ट्रानं पाहिला 2013 आणि 2014 मध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 4 दशकातला सर्वात वाईट दुष्काळ महाराष्ट्रानं पाहिला तो 2013 मध्ये आणि 2014 मध्ये हे संकट होतं. पाहणी दौरा झाला, पण पुढे काहीच झालं नाही. 14 तारखेला पवारसाहेब आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटले जाऊन. निवडणूक आयोगाच्या सदस्यांबरोबर सुद्धा चर्चा झाली की निवडणूक असली तरी रिलीफ पॅकेज देण्याची मुभा असावी. याचा फायदा राष्ट्रवादीला निवडणुकीत नक्कीच झाला असता. शेवटी लोकसभेच्या 21 जागांचा प्रश्न होता राष्ट्रवादीसाठी. 10 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होणार होतं, पण अद्याप कुठलंच पॅकेज जाहीर झालं नव्हतं. जनतेचा उद्रेक होणार हे निश्चित होतं आणि स्वाभाविक सुद्धा. शेवटी यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि निर्वाणीचा इशारा दिला की 10 एप्रिलपर्यंत जर पॅकेज नाही आलं तर यवतमाळमधील शेतकरी जो आहे तो निवडणुकीत नोटाचं बटन दाबेल. पण शासन आणि केंद्र सरकार ढिम्म होतं, काहीच होत नव्हतं. 2013 मध्ये जे 3000 कोटींचं पॅकेज जाहीर झालं होतं ते 2014चा एप्रिल उजाडला तरी हातात आलं नव्हतं शेतकऱ्यांच्या. पण साहेबांचं लक्ष हे साखर कारखानदारीच होतं. साखर सम्राटांना सबसिडी कशी मिळेल यासाठी साहेब केंद्रात सतत प्रयत्नशील होते. पश्चिम महाराष्ट्र आणि शुगर लॉबी यावर साहेबांचं राजकारण आणि सत्ताकारण अवलंबून असतं, हे काही सांगायची गरज नाही. या सबसिडीसाठी केंद्रीय कमिटीची 4 वेळा बैठक झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्यावेळचे KV थॉमस यांना 800 कोटींच्या वर सबसिडी द्यायची नव्हती खरं तर, पण पवारांना 1400 कोटी हवे होते या साखर कारखानदारांसाठी. साखर कारखानदारांसाठी मदत मराठवाडा किंवा विदर्भातल्या उद्ध्वस्त शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. आदल्याच वर्षी केंद्र सरकारनं साखर कारखान्यात तब्बल 6000 कोटींचं बिनव्याजी कर्ज दिलं होतं. ज्या कमिटीने हे कर्ज पास केलं त्या कमिटीचे अध्यक्ष होते शरदचंद्र पवार. शेवटी निवडणूक आयोगानं 4000 कोटींचं पॅकेज द्यायला परवानगी दिली शेतकऱ्यांसाठी. पवारांनी जरा आदळापट केली त्यांच्या पुढे म्हणून. पण ह्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की शरद पवार साहेब हे पश्चिम महाराष्ट्र आणि त्या पश्चिम महाराष्ट्रातलं साखर कारखानदार यांना सोडलं तर बाकी कोणाकडेही लक्ष द्यायला तयार नसतात. किंबहुना उर्वरित महाराष्ट्रातला शेतकरी जगला काय आणि मेला काय साहेबांना त्याचा काही फरक पडत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 पासून सलग 15 वर्ष सत्ता होती महाराष्ट्रात आणि 1999 ते 2003 दरम्यान महाराष्ट्रात 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि पुढच्या 9 वर्षात 33,702 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मग हा प्रश्न पडतो की 15 वर्ष राज्यात सत्ता असताना आणि 10 वर्ष केंद्रात कृषी मंत्री असताना
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी या साहेबानं काय केलं? केलं तरी काय? 2007 मध्ये साहेब कृषी मंत्री असताना गहू घोटाळा झाला. त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आणि नोटीससुद्धा पाठवली होती यांना. FCIनं टेंडर काढलं आणि सर्वात कमी रकमेची बोली होती $263. पण हे टेंडर रद्द केलं गेलं. त्यानंतर खाजगी व्यापाऱ्यांना थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदीची मुभा दिली गेली. FCIच्या गोदामात आता ठणठणाट झाला होता. आता गहू आयात करायचा तर किंमत होती $320 ते $360. आणि ते जे व्यापारी होते ज्यांनी 900ने गहू विकत घेतला ते आता 1300च्या खाली विकायला तयार नव्हते. मग जनतेचं नुकसान करून खाजगी व्यापाऱ्यांचा फायदा झाला हे सांगायला कोणी मोठा अर्थतज्ज्ञ नको आहे. सुषमा स्वराज यांनी तर संसदेत विचारलंच होतं की कसे एकाच वेळी भारतातून साखर कमी किमतीत निर्यात केली जात होती आणि त्याच वेळी तिप्पट किमतीने पुन्हा आयात केली जात होती. आपलाच माल ₹1 कोणाला त्याला शेजाऱ्याला जाऊन विकायचा आणि त्या शेजाऱ्याकडून नंतर तो ₹10 विकत घ्यायचा, कारण माझ्याकडे तो माल नाही. आता हे भ्रष्टाचाराचे मेरुमणी, महामेरू. अजून एक अजब प्रकार होता तो एंडोल्सफॅन या कीटकनाशकाचा. केरळ आणि कर्नाटक या राज्यांनी भारतात या कीटकनाशकांवर बंदी घातलेली होती. जगातल्या तब्बल 81 देशांनी या कीटकनाशकावर बंदी घातलेली आहे. पण पवारसाहेब काही बंदी घालायला तयार नव्हते. कृषी मंत्री ना, शेतीतलं तुम्हाला काय कळतंय असं विचारणार आहे. शेवटी ह्या कीटकनाशकावर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली. तेव्हा पवारसाहेबांची जी काही ही शेतीतली जी अक्कल आहे ना, ती अशी उघडी पडली. ते बीटी कॉटन माहिती आहे का तुम्हाला? आठवतं बीटी कॉटन? त्या बीटी कॉटनला पाठिंबा देणारे सुद्धा पवारच. 2006 पासून बीटी कॉटनचं जे बीज असतं ती पेरणी केली जात होती. आता त्याचं कसं आहे, लागत जास्त आणि आवक कमी. लागवड करायला लागल्यापासून 4 ते 5 वर्षात आवक अर्ध्यावर आली त्या बीटी कॉटनमुळे. मराठवाड्यात कापसाला भाव नाही म्हणून शेतकरी ऊस लावायला लागले, पण ऊसाला पाणी मुबलक लागतं म्हणून मग जमिनीतला पाण्याचा स्तर खाली गेला. मराठवाड्यातल्या बऱ्याच लोकांनी पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. एकट्या बीड जिल्ह्यातून 8 लाख कामगार स्थलांतर करायचे, ही 2015ची आकडेवारी. आता ऊसतोड कामगारांची काय अवस्था आहे हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको. पश्चिम महाराष्ट्राने ऊसाचं क्षेत्र जे पवारांचं बलस्थान आहे आणि होतं, त्याला आयतेच ऊसतोड कामगार मिळायचे आणि ते सुद्धा स्वस्तात. नवरा बायको म्हणून वर्षभर काम करून 40,000 ते 50,000 मिळत 2014-15 मध्ये. मराठवाड्यातलं जायकवाडी हे धरण तुम्हाला माहीतच आहे, सगळ्यात मोठं धरण मराठवाड्यातलं. पण दुष्काळ पडला ना की हे पाणी पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राकडे वळवायचं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळातलं हे धोरण आहे. सर्रास होत होतं तेव्हा. 2012च्या दुष्काळात जायकवाडी धरणात फक्त 2% पाणी शिल्लक होतं, पण तिथून जायकवाडी धरणात पाणी कॅनॉल मार्फत येतं. त्या पुणे आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणात 81 ते 92% पाणी असून सुद्धा मराठवाड्यासाठी पाणी देण्यात आलं नव्हतं त्या धरणातून. तर प्रश्न आहे की आता पवारसाहेब म्हणतात माझ्याकडे सत्ता द्या, मी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करून दाखवतो. त्यावर कोणी आणि का विश्वास ठेवा? एकतर ते जे बोलतात ते लाईव्हमध्ये नीटसं ऐकू येत नाही, सगळं फची बाराखडी असते, त्यामुळं कळतही नाही. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आलं की ट्रान्स्क्रिप्ट मिळते, काल पवार नेमकं काय बोलले. तरी आपण ते जे बोलतात त्यावर विवेचन करतोच, करावंच लागतं. कारण याच पवारांनी 1967 पासून सत्तेत असतानाही मराठवाडा, विदर्भ, कोकणासाठी काय केलं असा प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे सांगता येण्यासारखं काही नाही. बाकी मी जसं मागच्या एका एपिसोडमध्ये उल्लेख केला होता, त्या गोरा खैरनार यांचे आरोप, अण्णा हजारे यांचे आरोप, लवासा प्रकरण, गोवारी हत्याकांड आणि प्रकाश आंबेडकर यांनी दाऊदशी असलेले पवारसाहेबांचे संबंध, तो गळ्यात घातलेला सोन्याचा हार, हे जे काही आरोप आहेत त्यावर एक सविस्तर वेगळा व्हिडिओ मी करून तुमच्याशी बोलणारच आहे. पण भरोसा ठेवावा आणि तो सुद्धा शरद पवार साहेबांवर. जनता सुज्ञ आहे, जनतेला सगळं समजतं. त्यामुळे जनता आता हा प्रश्न नक्कीच विचारेल की साहेब जे तुम्ही म्हणताय की सत्ता दिली तर हे करीन ते करीन, ते सगळं इतकी वर्ष सत्ता असताना का नाही केलं? हाच प्रश्न येत्या निवडणुकीत एक सामान्य मतदार म्हणून तुम्हाला विचारायचा आहे, तुम्हाला विचारायचं. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या. आणि या चॅनेलवरचे कंटेंट जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मग पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.